दरम्यान गृह खात्यावरती दावा करताना शिवसेनेच्या नेत्यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली आहे बघूयात। राव पाटील ते म्हणताय की जेव्हा देवेंद्र फडणवीसकडे उपमुख्यमंत्री पद होता तेव्हा त्यांच्याकडे गृह खाता पण होता, तर आम्हाला का नाही ह्याच्यावर काय म्हणणार? नाही, आम्ही ते मागितलेलं आहे, गृह खातं हे आम्ही मागितलेलं आहे आणि नैसर्गिक न्याय म्हणून त्याला ते देणं गरजेचं आहे, परंतु त्याचा निर्णय अखेरला बैठक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते होणार नाही। म्हणून त्यांनी मागितलं, मी मागणी केली म्हणून त्यांनी खातं दिलं असं होत नसतं। एक प्रोसेसचा भाग असतो, नेत्यांची बैठक होणे। फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभाग होता, त्यामुळे ते सूत्र लागू करावं हे साहजिक सगळ्यांचं म्हणणं असणं रास्त आहे। पण याच्या बाबतीतला अंतिम निर्णय मी मगाशी म्हटलं तसं शिंदे साहेब, फडणवीस साहेब, मान्य अजितदादा हे तिघजण बसतील, चर्चा करतील आणि आमचे महायुतीचे दिल्लीतले जे वरिष्ठ नेते आहेत, मान्य अमित शाह साहेब, मान्य JP नड्डा साहेब यांच्याबरोबर सल्लामसलत करून त्याच्यावरही मार्ग निघेल। आमच्या महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या संख्येवरनं, मंत्रिपदाच्या खातेवाटपावरनं कुठेही रस्सी केस नाही, कुठेही चढाओढ नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।